नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण औद्योगिक व्यवस्थापन पेपर क्रमांक 2 म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयाचा सिलेबस आपण विचारात घेणार आहोत. या सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, कोणकोणत्या भागांचा समावेश त्यामध्ये होतो, हा भाग आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. या विषयाचं नाव इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर सेकंड. सब्जेक्ट कोड हा 16512 ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या विषयाचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणजे हा विषय तुम्ही शिकण्याच्या पाठीमागं कोणते उद्देश आहेत हाही भाग आपल्याला लक्षात आला पाहिजे. त्यामध्ये पहिलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपण लक्षात घेऊया. टू मेक स्टुडंट्स फॅमिलियर विथ द सब्जेक्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे विद्यार्थ्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटबद्दलची माहिती झाली पाहिजे, त्या विषयाचं ज्ञान त्याला अवगत झालं पाहिजे. म्हणजेच विद्यार्थी हा ह्या विषयाशी फॅमिलियर झाला पाहिजे. हा पहिला उद्देश. दुसरा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे तो असा आहे, टू एक्सपोज द स्टुडंट्स द इम्पॉर्टन्स अँड ॲप्लिकेबिलिटी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनाचं महत्त्व काय आहे आणि मानव संसाधन व्यवस्थापनाची ॲप्लिकेबिलिटी काय आहे, हाही भाग आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. आणि म्हणून हा एक उद्देश या विषय शिकण्यापाठीमागं आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा उद्देश आपण समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये हा विषय पूर्ण शिकल्यानंतर आपणाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या बाबत संपूर्ण ज्ञान उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून हे वेगवेगळे उद्देश विचारात घेतल्यानंतर आपण पाहायचं आहे की याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत किंवा कोणकोणत्या टॉपिकचा समावेश त्यामध्ये होतो. तर पहिला जे युनिट आहे किंवा पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. मानव संसाधन व्यवस्थापनाच्या बाबतची प्रास्ताविक माहिती यामध्ये आपण समजून घ्यायची आहे. आता त्यामध्ये नेमकं काय आहे तर कन्सेप्ट अँड नेचर हा पहिला भाग आहे. त्यानंतर स्कोप म्हणजे याची व्याप्ती, मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती काय आहे हा भाग आपण समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर सिग्निफिकन्स, महत्त्व काय आहे, मानव संसाधन व्यवस्थापनाचं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये महत्त्व आहे आणि ते कोणत्या स्वरूपाचं महत्त्व आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे उद्देश काय आहेत तेही आपण लक्षात घेतले पाहिजेत. आणि त्यानंतर फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनाची कोणकोणती कार्ये आहेत त्या कार्यांचाही आपल्याला अभ्यास या युनिटमध्ये करणं अपेक्षित आहे. आणि हे युनिट शिकल्यानंतर किंवा हे युनिट पूर्ण केल्यानंतर, हे युनिट अभ्यासल्यानंतर त्यामधून आउटकम काय असलं पाहिजे, अपेक्षित आउटकम काय आहे तर नॉलेज अबाउट द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे विद्यार्थ्यांना मानव संसाधन व्यवस्थापनाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. हे लर्निंग आउटकम हे या फर्स्ट युनिटचं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर सेकंड युनिट जे आहे ते युनिट म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग HRP. म्हणजे मानव संसाधन नियोजन. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे नियोजन कशा पद्धतीचं केलं जातं तर ते नियोजनसुद्धा या सेकंड युनिटमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये मीनिंग अँड नीड ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा अर्थ काय होतो, याची आवश्यकता काय आहे. त्याचबरोबर प्रोसेस ऑफ HRP मानव संसाधन नियोजनाची प्रक्रिया काय आहे, ही प्रक्रिया आपण लक्षात घ्यायची आहे. आणि त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग HRP मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे कोणते घटक आहेत ते घटकही आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला जो भाग आहे युनिट नंबर 2 मधला तो हा या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जॉब ॲनालिसिस, कार्यविश्लेषण, त्याचबरोबर जॉब डिस्क्रिप्शन, कार्यवर्णन आपण म्हणतो, आणि जॉब स्पेसिफिकेशन या 3 गोष्टींचाही समावेश त्यामध्ये आहे. त्याचबरोबर रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन, भरती आणि निवड हा तिसरा भाग त्यामध्ये आहे. आता ह्या भरती आणि निवडमध्ये म्हणजे कामगारांची भरती आणि कामगारांची निवड ही कशा पद्धतीने केली जाते त्याबद्दलची माहिती आपल्याला ह्या युनिटमध्ये समजून घेणं आवश्यक आहे. आणि मग त्यामध्ये भरती म्हणजे काय किंवा निवड म्हणजे काय, म्हणजेच या दोन्हीचाही अर्थ, मीनिंग हे यामध्ये आहे. त्याचबरोबर सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट, भरतीचे वेगवेगळे मार्ग कोणकोणते आहेत, म्हणजेच कर्मचाऱ्यांची भरती ही कोणकोणत्या मार्गाने केली जाते, असे जे वेगवेगळे मार्ग आहेत
ते मार्गही आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर स्टेप्स इन दी सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. कामगारांची शास्त्रीय निवड पद्धती जी असते त्या शास्त्रीय निवड पद्धतीमध्ये किंवा शास्त्रीय निवड प्रक्रियेच्या पायऱ्या कोणत्या आहेत, कोणकोणत्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स हे या ठिकाणी आपण अभ्यासल्या पाहिजेत. आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ई रिक्रुटमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या साहाय्यानं भरती कशी केली जाते. प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना न बोलावता इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून त्या ठिकाणी त्यांची भरती केली जाते. उदाहरणार्थ संपूर्ण माहिती ही ऑनलाईन मागवणं, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन माहिती मागवणं कर्मचाऱ्यांची, आणि ती ऑनलाईन माहिती मागवल्यानंतर त्यामधून स्क्रुटिनी करून कर्मचाऱ्यांची लिस्ट ही सुद्धा ऑनलाईन कळवणं, त्यानंतर त्यांची टेस्ट ऑनलाईन घेणं, त्याचबरोबर त्यांची मुलाखतसुद्धा टेलिफोनिक पद्धतीने घेणं. म्हणजे सर्व काही जे असेल ते इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्यातून केलं जातं. आणि अशा पद्धतीनं ई रिक्रुटमेंटचा मार्ग हा अलीकडल्या काळामध्ये प्रभावीपणे वापरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये या वेगवेगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव हा झालेला आपल्याला दिसतो. आणि हा ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हा भाग पूर्ण केल्यानंतर त्यामधून लर्निंग आउटकम्स काय असले पाहिजेत, म्हणजे विद्यार्थ्याला कोणती माहिती मिळाली पाहिजे. तर यामधून ॲक्वेंटन्स विथ दी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे विद्यार्थ्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, अवगत झालं पाहिजे, हे अपेक्षित आहे लर्निंग आउटकममध्ये. त्यानंतर तिसरं युनिट आपण समजून घेतलं पाहिजे. तिसरं युनिट आहे एम्प्लॉई ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रायझल. तर कर्मचारी प्रशिक्षण आणि त्यांच्या कार्याचा आढावा. कर्मचारी प्रशिक्षण हे काय असतं, प्रशिक्षण का दिलं जातं, याबाबतची सर्व माहिती त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता एम्प्लॉई ट्रेनिंगमध्ये काय काय येऊ शकतं, तर त्यामध्ये मीनिंग म्हणजे ट्रेनिंगचा अर्थ काय होतो नेमका, प्रशिक्षणाचा अर्थ काय होतो, म्हणजे प्रशिक्षण कशाला म्हटलं जातं, अशी कोणती क्रिया असते किंवा कोणती प्रक्रिया असते त्यामुळे प्रशिक्षण दिलेलं असतं, आणि म्हणून त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, त्याचाही समावेश त्यामध्ये आहे. त्याचबरोबर नीड फॉर ट्रेनिंग, प्रशिक्षणाची आवश्यकता काय आहे, म्हणजे व्हाय ट्रेनिंग इज गिव्हन टू दी एम्प्लॉई, म्हणजे हाही भाग या ठिकाणी आपण समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर स्टेप्स इन ट्रेनिंग, म्हणजे प्रशिक्षणाच्या पायऱ्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या पायऱ्या असतात प्रशिक्षणामध्ये, वेगवेगळ्या स्टेप्स पूर्ण केल्या जातात, व त्या स्टेप्स कोणत्या आहेत त्याचाही समावेश यामध्ये आहे. त्याचबरोबर मेथड्स ऑफ ट्रेनिंग, म्हणजे प्रशिक्षणाच्या पद्धती, वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं, मग अशा कोणकोणत्या पद्धती आहेत प्रशिक्षणाच्या त्याचाही अंतर्भाव ह्या युनिट नंबर 3 आहे. आणि शेवटी इम्पेडिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह ट्रेनिंग, म्हणजे प्रभावी प्रशिक्षण होण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते किंवा प्रभावी प्रशिक्षण हे कशा पद्धतीने दिलं जातं याचाही समावेश हा युनिट नंबर 3 करण्यात आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे तिसरं युनिट जे आहे ते म्हणजे एम्प्लॉई ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रायझल हा भाग आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. आत्ता आपण ट्रेनिंगच्या बाबतीत पाहिलं, प्रशिक्षणाच्या बाबतीत पाहिलं, आता परफॉर्मन्स अप्रायझलच्या बाबतीत आपण विचारात घेतलं पाहिजे. आता परफॉर्मन्स अप्रायझलचा अर्थ काय होतो, त्याचबरोबर पर्पज ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, कशासाठी कार्याचा आढावा घेतला जातो, त्याचं अप्रायझल कशासाठी घेतलं जातं, म्हणजे व्हॉट आर दी पर्पजेस ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, म्हणजे कोणते हेतू आहेत ते हेतूही आपण समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्स अप्रायझलची पद्धती कोणत्या आहेत, त्याचबरोबर इथिक्स इन परफॉर्मन्स अप्रायझल, या सर्व मुद्द्यांचा समावेश हा परफॉर्मन्स अप्रायझल यामध्ये येतो. त्यानंतर मेरिट रेटिंग. आता मेरिट रेटिंग याचा अर्थ काय होतो, म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे, त्याचबरोबर बेनिफिट्स ऑफ मेरिट रेटिंग, म्हणजे मेरिट रेटिंगचे फायदे काय आहेत, आणि त्याचबरोबर डिफरन्स बिटवीन परफॉर्मन्स अप्रायझल अँड मेरिट रेटिंग, म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल आणि मेरिट रेटिंग याच्यामध्ये नेमका फरक कोणता आहे, हा फरकही आपण या ठिकाणी या भागामध्ये अभ्यासणं अपेक्षित आहे. आणि हे युनिट पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला कोणत्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे, तर स्टुडंट्स ॲक्वेंटन्स विथ दी एम्प्लॉई ट्रेनिंग, परफॉर्मन्स अप्रायझल अँड मेरिट रेटिंग, म्हणजे विद्यार्थ्याला कोणती माहिती अवगत झाली पाहिजे, तर कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, त्याचबरोबर परफॉर्मन्स अप्रायझल आणि त्याचबरोबर मेरिट रेटिंग या गोष्टीची माहिती ही विद्यार्थ्यांना प्राप्त झाली पाहिजे, हे त्या ठिकाणी लर्निंग आउटकममध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर चौथं जे युनिट आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे, रिसेंट ट्रेंड्स इन HRM, आणि याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट आणि नेचर्स विचारात घ्यायचे आहेत.
म्हणजे आधुनिक पद्धती कोणत्या आहेत, मानव संसाधन व्यवस्थापनामधल्या आधुनिक पद्धती, आधुनिक ट्रेंड्स कोणते आहेत, आधुनिक प्रवाह कोणते आहेत, हाही भाग या ठिकाणी अपेक्षित आहे. मग त्यामध्ये एम्प्लॉईज ब्रँड असेल, कर्मचाऱ्यांचा ब्रँड, त्याचबरोबर आउटसोर्सिंग ऑफ ह्युमन रिसोर्सेस, म्हणजे कर्मचाऱ्यांचे आउटसोर्सिंग केलं जातं, ते आउटसोर्सिंगचा भाग यामध्ये समावेशित केलेला आहे. त्याचबरोबर EHRM, इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्यानं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केलं जातं, तर त्याचाही समावेश या युनिटमध्ये आहे. त्याचबरोबर वर्क लाईफ बॅलन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स अँड टॅलेंट मॅनेजमेंट या 5 घटकांचा समावेश हा युनिट नंबर 4 येतो. आणि त्यानंतर हे युनिट पूर्ण झाल्यानंतर काय अपेक्षित आहे, तर स्टुडंट मस्ट अक्वेंटेड विथ रिसेंट ट्रेंड्स इन HRM, म्हणजे विद्यार्थ्याला आधुनिक मानव संसाधन पद्धतीचे माहिती झाली पाहिजे आणि ती माहिती होणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्यानंतर वेगवेगळे संदर्भ ग्रंथ या ठिकाणी दिलेले आहेत, त्या ग्रंथांची यादी आपण या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे आणि ह्या संदर्भ ग्रंथाच्या साहाय्यानं सुद्धा आपण आपलं ज्ञान आणखी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर आता परीक्षेचा पॅटर्न कोणता आहे हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आता 70-30 हा पॅटर्न आपण वापरलेला आहे. आपलं महाविद्यालय स्वायत्त असल्यामुळं त्या ठिकाणी इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी 30 मार्क्स दिलेले आहेत आणि त्याचबरोबर सेमिस्टर एंड एक्झामसाठी हे 70 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता ह्या 30 गुणांची विभागणी कशी केलेली आहे, तर स्टुडंट्स ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन त्यासाठी 5 गुण दिलेले आहेत. मग त्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनमध्ये काय काय असू शकतो, तर विद्यार्थ्यांचा अटेंडन्स, त्याचबरोबर प्रेझेंटेशन, विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये जर काही प्रेझेंटेशन केलेलं असेल तर त्यासाठी, त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन, गटचर्चा जर त्या ठिकाणी घडवलेली असेल तर त्यासाठी, किंवा सेमिनार पेपर प्रेझेंट केलेले असतील किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला असेल तर त्यासाठी 5 गुण हे या विद्यार्थ्यांना दिले जाणार. त्याचबरोबर मिड टर्म टेस्ट किंवा होम असाइनमेंट किंवा ओरल एक्झाम, म्हणजे प्रथम सत्राची परीक्षा होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी घटक चाचणी घेतली जाते किंवा विद्यार्थ्यांना होम असाइनमेंट दिले जातात किंवा विद्यार्थ्यांची ओरल एक्झामिनेशन घेतली जाते आणि त्यासाठी सुद्धा 10 गुण त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. त्याचबरोबर MCQ टेस्ट म्हणजे बहुपर्यायी चाचणी त्या ठिकाणी घेतली जाते, म्हणजे त्या ठिकाणी 15 गुणांची ती टेस्ट घेतली जाते. त्यामध्ये 15 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. म्हणजे अशा पद्धतीनं MCQ टेस्टसाठी सुद्धा 15 गुण आहेत. म्हणजे इंटरनल इव्हॅल्युएशन 30 गुणांचं कसं असतं, तर पहिलं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनसाठी 5 गुण, त्याचबरोबर मिड टर्म टेस्ट, होम असाइनमेंट, ओरल एक्झामिनेशन यासाठी 10 गुण आणि MCQ टेस्ट यासाठी 15 गुण. अशा पद्धतीनं 30 गुणांचं अंतर्गत इव्हॅल्युएशन, अंतर्गत मूल्यमापन हे केलं जातं. त्यानंतर स्टँडर्ड ऑफ पासिंग हे कसं आहे UG आणि PG प्रोग्रॅममध्ये, तर अंतर्गत 30 गुण असतात, त्यापैकी 12 गुण मिळणं अपरिहार्य आहे. कमीत कमी 12 गुण त्या ठिकाणी प्राप्त झाले पाहिजेत. जर 12पेक्षा कमी गुण जर मिळाले तर विद्यार्थी हा त्या ठिकाणी नापास होऊ शकतो. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये, लेखी परीक्षा 70 गुणांची असते, तर त्यामध्ये सुद्धा 28 गुण मिळणं हे अपेक्षित आहे आणि 100पैकी 40 गुण हे विद्यार्थ्यांना मिळणं अपेक्षित आहे. आणि आणखी एक गोष्ट आपण प्रकर्षाने या ठिकाणी समजून घेतली पाहिजे की प्रत्येक हेडिंगमध्ये सेपरेट पासिंग आहे, लक्षात घ्या. म्हणजे इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये 12 गुण मिळालेच पाहिजेत कमीत कमी आणि थेरी एक्झामिनेशनमध्ये, लेखी परीक्षेमध्ये 28 गुण हे मिळालेच पाहिजेत. 28पेक्षा कमी गुण असतील तरीसुद्धा विद्यार्थी हा नापास म्हणून डिक्लेअर केला जाईल आणि 12पेक्षा कमी गुण जर मिळाले अंतर्गत मूल्यमापनामध्ये तरीसुद्धा विद्यार्थी नापास होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं अंतर्गत 12 आणि थेरी एक्झामचे 28 असे 40 गुण मिळणं अपेक्षित आहे प्रत्येक विषयामध्ये. अशा पद्धतीनं हे इव्हॅल्युएशन पॅटर्न आपण विचारात घेणं आवश्यक आहे. एक्झामिनेशन पॅटर्न आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असू शकतं, म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, त्यासाठी किती गुण अलाउट केलेले असतात, हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. या परीक्षेचा कालावधी जो असतो तो 70 गुणांची परीक्षा असते आणि त्यासाठी 2.5 तास ड्युरेशन असतं, टाईम ड्युरेशन. आणि त्याचबरोबर या परीक्षेमध्ये 5 क्वेश्चन्स
7 पैकी सोडविणं आवश्यक असतं. म्हणजे 7 प्रश्न दिलेले असतात आणि 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 14 मार्कांचा असतो, 14 गुणांचा असतो. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 हा शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन असतो, म्हणजे लघु उत्तरी प्रश्न असतो. त्यामध्ये 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असतं, त्यासाठी 14 गुण असतात. त्याचबरोबर दुसरा प्रश्न हा ब्रॉड क्वेश्चन असतो, त्यासाठी 14 गुण असतात. तिसरा प्रश्न ब्रॉड क्वेश्चन असतो, त्यालाही 14 गुण असतात. चौथा ब्रॉड क्वेश्चन असतो, 5वा ब्रॉड क्वेश्चन असतो, 6वा ब्रॉड क्वेश्चन असतो आणि त्याला 14 गुण त्या ठिकाणी दिलेले असतात. आणि 7वा जो प्रश्न असतो तो शॉर्ट नोट्स असतो, टिपा लिहा. 3 पैकी 2 टिपा लिहिणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी सुद्धा 14 गुण असतात. म्हणजे असे 7 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिलेले असतात आणि त्या 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडविणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं. म्हणजे अशा पद्धतीनं 70 गुणांची परीक्षा, त्यासाठी 2.5 तासाचा कालावधी हा त्या ठिकाणी अलॉट केलेला असतो. म्हणजे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आणि एक्झामिनेशन पॅटर्न हेही आपणाला अपेक्षित आहे, माहिती असणं हे गरजेचं असतं आणि त्यासाठी हा प्रयत्न मी केलेला आहे. अशा पद्धतीनं या विषयाची आपण माहिती घेणं आवश्यक होतं. ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे आणि त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण नंतरच्या पिरियडला पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.